नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मी धनश्री, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे आषाढी एकादशीचा उपवास, तर त्या निमित्ताने मी इथे बनवलेला आहे उपवासाचा साबुदाणा पराठा आणि सोबतच इथे आलूची मी भाजी बनवलेली आहे. प्रत्येक वेळी उपवास येतो तर काय तेच साबुदाण्याची खिचडी किंवा दही किंवा काहीतरी असं भगर वगैरे बनवून तेच खातो. तर यावेळेस म्हटलं चला काहीतरी वेगळं करूया, म्हणून इथे मी हे वेगळं काहीतरी बनवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि तर चला म्हटलं बनवतच आहे, तर तुमच्यासोबत पण ही रेसिपी शेअर करावी म्हणून इथे मी तुमच्यासोबत पण रेसिपी ही शेअर करत आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर सगळ्यात आधी मी इथे घेतलेले आहे 2 वाटी इतके साबुदाणा घेतलेले आहे आणि सोबतच 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे, 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, चवीपुरतं सेंधा नमक घेतलेला आहे उपवासाचा आणि कढीपत्ता घेतलेला आहे थोडासा. तर आता ना मी या साबुदाण्याला कढईमध्ये टाकून भाजून घेणार आहे. साबुदाणा इथे छान खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर बघू शकताय तुम्ही इथे साबुदाणा छान प्रकारे शिजलेला आहे आणि त्याचा आकारही थोडा इथे मोठा झालेला आहे. तर साबुदाणा थंड झाला की मग नंतर त्याला आपण मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घेऊया. तर 5 मिनिट मी इथे रेस्ट करायला ठेवलं होतं, हवेमध्ये ठेवलं होतं साबुदाणा. तर साबुदाणा इथे पूर्णपणे थंड झालेला होता, तर त्याला मी आता मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घेत आहे. तुम्हाला जर उपवासाला भगर वगैरे चालत असेल तर तुम्ही भगरसुद्धा याच्यामध्ये ॲड करू शकता, म्हणजे भगरचं पावडरसुद्धा तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. तर इथे बघू शकताय तुम्ही मी साबुदाणा इथे मिक्सरला बारीक करून घेतला आणि सोबतच मी चाळून वगैरे घेतला आहे आणि त्याचं असं बारीक असं पीठ करून घेतलेलं आहे. तर आता ना मी इथे मिरची आणि कढीपत्त्याचा पेस्ट केला होता, म्हणजे त्याला ओबडधोबड मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेलं होतं, तर ते इथे टाकत आहे. म्हणजे काय होईल, पराठा थोडा इथे तिखट गोड लागणार. तर मी तो पेस्ट टाकलेला आहे आणि सोबतच इथे मी 4 बटाटे घेतले आहे आणि 4 बटाटे मी यामध्ये टाकत आहे. तर 4 बटाटे मी हे कुकरमध्ये लावलेले होते, तर त्यामुळे छान असे सॉफ्ट झालेले होते. तर मी इथे किसणीने वगैरे किसून घेतलेले नाही आहेत, तर हाताने छान असे मॅश होत आहेत. तर जर तुमचे आलू इथे जास्त कडक असतील तर तुम्ही ना इथे किसणीने छान किसून घ्यायचं. तर इथे ना त्याच्या म्हणजे आलूच्या इथे गाठी नाही राहिल्या पाहिजे. तर छान मी अशा प्रकारे इथे आलू वगैरे मॅश करून घेतलेला आहे आणि सोबतच यामध्ये थोडंसं सेंधा नमक टाकणार आहे चवीपुरतं. तर आता ना याला काय करायचं, थोडं पाणी टाकायचं आणि थोडं पाणी टाकत जाऊन याला छान याचा असा मऊसर गोळा करून घ्यायचा. म्हणजे जसं आपण कणिक मळतो ना पोळ्यासाठी, तर सेम तसंच करायचं आहे याला. तर थोडं पाणी टाकून मी यामध्ये आता याला मळून घेणार आहे. तर पराठांना तुम्हाला इथे जर सॉफ्ट हवा असेल तर तुम्ही इथे बटाटे जास्तचे टाका आणि जर तुम्हाला पराठा इथे सॉफ्ट नको हवा असेल तर तुम्ही इथे बटाटे कमी टाका. म्हणजे बटाटे जास्त टाकल्यामुळे इथे ना पराठा जो आहे तो सॉफ्ट होतो आणि कमी टाकल्यामुळे इथे क्रिस्पी होतो छान. तर इथे बघू शकताय तुम्ही पीठ इथे पूर्णपणे छान मळून झालेला आहे आणि सॉफ्ट पण झालेला आहे छान. एकदम जास्त मी पाण्याचा वापर केला नाही आहे, थोडं पाणी टाकून मी याला सॉफ्ट असं मळून घेतलेलं आहे. आता ना याला काय करायचं, 5 मिनिट इथे झाकून मी रेस्ट करायला ठेवून देणार आहे आणि तोपर्यंत इथे मी आलूची भाजी जी आहे ते इथे करून घेणार आहे. तर कढईमध्ये तेल टाकून मी आधीच ना तापायला कढई ठेवून दिलेली होती. तर तेल इथे तापलेलं होतं, तर त्यामध्ये ना मी इथे थोडीशी मोहरी टाकलेली आहे आणि थोडंसं जिरं टाकलेलं आहे आणि सोबतच इथे मी जे मिरची आणि कढीपत्त्याचा जो मी ओबडधोबड पेस्ट केलेला होता तर तो यामध्ये मी टाकून दिलेला आहे. आणि सोबतच आता मी इथे 4 बटाटे घेतलेले आहे, तर बटाटे इथे मी टाकलेले आहे. तर सोबतच याला आता मी मिक्स करून घेणार आहे. याला छान व्यवस्थित मिक्स करून झालं की त्यावरून मी थोडंसं इथे मीठ टाकणार आहे चवीपुरतं. मी आधीच इथे मीठ टाकलेलं नाही कारण ते खूप खारट असं लागतं, म्हणून मी नंतर टाकणार आहे. तर भाजी ना इथे झालेली होती, तर भाजी इथे काढून घेतली मी आणि तुम्ही बघू शकता इथे भाजीला कलर वगैरे किती छान व्यवस्थित आलेला आहे. तर आता ना इथे भाजी होईपर्यंत इथे पीठ छान मुरलं गेलेलं आहे. तर पीठ वगैरे छान इथं साबुदाण्याचं मुरलं आणि बघू शकताय तुम्ही छान हे सॉफ्ट झालेलं आहे आणि सोबतच इथे असं रबर कसा राहतो तशासारखा त्याचा गोळा झालेला आहे. तर आता ना याचा छान असा एक गोळा करून घ्यायचा. गोळा काढून घेतला मी आणि गोळा केला आणि आता ना मी इथे त्याला साबुदाण्याच्या पिठामध्ये असं छान डिप करून घेणार आणि मग नंतर त्याची अशी पोळी लाटून घेणार आहे. तर पीठ ना इथे तुम्ही कितीही छान मळलं ना तरीसुद्धा ना पोळी ही फाटतेच, बाजूला अशी काठ्याकाठ्याने फाटते. तर आपण ज्वारीचं पीठ वगैरे जसं मळतो ना भाकरीसाठी, तर तसंच हे पीठ मळायचं आहे, पण यामध्ये ना गरम पाण्याचा वापर करायचा नाही आहे. तर इथे मी छान अशी पोळी लाटून घेत आहे. तर तुम्ही बघत आहे की बाजूला किती अशी पोळी फाटत आहे काठाकाठाने. तर इथे ना पीठ मी जर तसं मळलं असतं ज्वारीच्या पिठासारखं तर
कमी फाटली असती माझी पोळी, आणि इथे ना जास्त फाटत आहे. तर त्याचं कारण हेच आहे की इथे पीठ मी छान मळलं नाही आहे म्हणून. तर आता ना इथे माझी पोळी मळून झालेली आहे छान. तर आता ना याला मी एक डब्याचं झाकण घ्यायचं आणि डब्याच्या झाकणाने याला असा गोल आकार देऊन द्यायचा. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय की मी इथे कशा प्रकारे आकार वगैरे देते ते. तर तुम्ही बघितलंच असेल की मी इथे पोळीला छान प्रकारे आकार वगैरे देऊन घेतलेला आहे, आणि पोळी बघा कशी गोल आणि व्यवस्थित दिसत आहे ते. आणि या पोळीला मी जास्त अशी पातळ लाटलेली नाही आहे, थोडी जाड ठेवलेली आहे, जशी आपली नॉर्मल पोळी असते आपण चपाती जे करतो तशीच. तर इथे ना आता तवा मी गरम करून घेतला होता, तर तव्यावरती ना मी इथे पोळी टाकून दिलेली आहे, आणि बघू शकताय दोन्ही बाजूनी मी छान याला असं खरपूस भाजून घेतलेला आहे. या पराठ्याला तुम्ही कितीही खरपूस भाजलं तरीसुद्धा ना हा पराठा 2 मिनिटानंतर काढलं तर नरमच होतो. तर बघू शकता इथे छान पराठा माझा छान भाजला गेलेला आहे. तर आता ना मी याला काढून घेते आणि तुम्हाला प्लेटमध्ये मी काढून दाखवते आणि टेस्ट पण करून दाखवते की किती चव भारी झालेली आहे ते. तर बघू शकताय पराठ्याचा कलर किती वेगळा दिसत आहे. आता जसं तव्यावरती दिसत होता त्याच्यापेक्षा थोडा इथे वेगळा दिसत आहे. आणि बघू शकताय तुम्ही इथे पोळी पकडण्यावरूनच तुम्हाला समजून येत असेल की पोळी इथे किती सॉफ्ट आणि मऊ लुसलुशीत झाली आहे ते. आणि खायला सुद्धा अगदी तेवढीच टेस्टी पण आहे आणि पौष्टिक पण आहे. तोंडामध्ये दाताच्या खाली आली की किती छान अशी सॉफ्ट पोळी ते लागते. आणि पोळी किंवा चपाती किंवा याला तुम्ही पराठासुद्धा काय पण म्हणू शकता. आणि हे सुद्धा पराठा चपाती ही रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा का व्हिडिओ कसा झाला आहे ते. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.